जर मराठा समाज आता विचार करतोय आणि केलाच पाहिजे, माझी आग्रहाची विनंती आहे. कारण समाजाचं भविष्य हे कशामध्ये शेकोर्ड आहे. तुम्ही राजकारणाच्या पलीकडे विचार करून बघा एक वेळेस. आज एसीबीसी देवेंद्रजी आहेत, आम्ही टिकवतोय, ते आरक्षण आता लागू आहे. पण ते फक्त राज्यासाठी आहे, राज्याचं आरक्षण. केंद्राचा त्याला काहीच फायदा नाही आहे. केंद्राच्या कोणत्याच योजनेमध्ये, कोणत्या शैक्षणिक याच्यात, कोणत्या समाजाच्या कोणत्याच योजनेमध्ये हे बसत नाही. फक्त ते राज्यासाठी आहे. ईडब्ल्यूएस हे दोन्हीसाठी आहे. बरोबर. ओबीसीमध्ये ज्यांचं नोंदी आहेत ते जाणारच आहेत. सरसकट देता येत नाही. हे आता सगळ्या लोकांना, मराठा समाजाला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे डिक्लेअरही झालेलं आहे. जरांगे पाटील साहेबांनी ते ॲक्सेप्टही केलेलं आहे. त्या दिवशी त्यांनी हे घेतलं, सरसकट देता येत नाही. नोंदी सापडल्या तर मिळणारच आहेत. त्याच्यात काही ओबीसी समाजाला, कोणत्याच ओबीसी समाजाचा त्याला विरोध असण्याचं कारणच नाही. बरोबर. आणि आज अशी परिस्थिती, ईडब्ल्यूएस त्याच्यामुळे बंद झालं, एसीबीसी केल्यामुळे मराठा समाजाचं. आपण जर आकडेवारी काढली मागची, ज्या वेळेस 3 वर्ष मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू होतं, जेव्हा एसीबीसी रिजेक्ट झाल्यानंतर, त्या 3 वर्षामध्ये 8 to 8.5 10% आरक्षणमध्ये महाराष्ट्रातलं, म्हणजे केंद्राचं आणि महाराष्ट्राचं दोन्ही मिळून, दोन्ही आरक्षण त्याचे फायदे 10% जे आरक्षण, त्यातले 8 ते 8.5% मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. बरोबर. त्या पिरियडमध्ये हक्काचं आरक्षण 8.5. आता हे एसीबीसी 10च आहे. बरोबर. पण तिकडे ते 8.5 आरक्षण मिळालेलं आहे फक्त मराठा. आता याचा शाश्वती आम्हाला आहे, पण एखाद्या वेळेस अघटित होऊ शकतं. ते तर शेकोर्ड आहे. ते लोकसभेमध्ये घटनेमध्ये दुरुस्त होऊन त्यामुळे ते रद्द होणेच नाही. पण एवढं हातचं आपलं ईडब्ल्यूएस आपण आता गमावतोय आणि गमावलेला आहे. ही एक चिंतेचा विषय आहे. बघा की ईडब्ल्यूएस आरक्षण जे आहे, आजही मराठा समाजाच्या युवकांनी, मुलांनी एक व्यवस्थित सगळ्यांनी, समाज बांधवांनी विचार केला पाहिजे की यामधला काय उपाय आपण शोधला पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेला. आणि माझ्या मताने, हे माझं वैयक्तिक मत आहे, अभ्यासपूर्ण मिळव, जेवढी माहिती आहे, जेवढं समजते इतक्या 21 वर्षाच्या राजकारणामध्ये, माझ्या मताने तरी मराठा समाजाने ईडब्ल्यूएसकडे आपलं फोकस केला पाहिजे. ओबीसीमध्ये ज्यांचा समावेश आहे तो होऊनच राहिले. एसीबीसी आहे, त्याच्यामध्ये फक्त राज्याचंच आहे, केंद्राचं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करा तर कुठंतरी आता लोकांनी पुढे येऊन मराठा समाजाच्या याच्यावर विचार करून, जरांगे पाटील साहेबांनी विनंती आहे माझी की थोडा, तुमच्यामुळे काही गोष्टी ह्या सुकर झाल्यात, तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला झाला, नाकारण्याचा अर्थ नाही. परंतु आता या आरक्षणाच्या याच्यावर काय करता येईल, सगळ्यांचे मतं घेऊन चांगला मार्ग त्याच्यातून निघाला पाहिजे, एवढीच त्यांना विनंती.